मला त्यांना जाहीरपणे सांगायचं आहे, हा त्रास मी सगळा भोगलेला आहे। 2004ला मी अपक्षपणे निवडणूक लढवली, जनतेच्या पाठिंब्यावर या ठिकाणी निवडून आलो। ज्यावेळी मला कॉर्नर करण्याचा प्रयत्न झाला, ज्यावेळी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी बंटी पाटील हा 100च्या स्पीडनं कामाला लागलेला आहे, हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। ज्यावेळी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी ताकदीनं मी या ठिकाणी पुढे आलो। मग DY पाटील कारखाना असू दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे, सातत्यानं आज मी या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार या ठिकाणी घेतोय। चंदगड पासून हे सगळी लोकसभेची मोठ बांधण्याचं काम या सगळ्या 6 तालुक्यामध्ये या ठिकाणी करतोय। हातकणंगल्यामध्ये ती मोठ बांधण्याचं काम करतोय। हे मी माझी ताकद आहे असं समजत नाही, आज जनतेचं प्रेम माझ्यावर आहे। मी जे काय सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्यासाठी काम करतोय, तुमच्यासाठी कुठलाही विचार मी या ठिकाणी करत नाही। दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस या ठिकाणी मी राबतोय। हे माझा वैयक्तिक स्वार्थ नाही, तर या कोल्हापूर जिल्ह्याचा स्वाभिमान जपण्याचं काम मी सातत्याने करतोय। या कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता जपण्याचं काम त्या ठिकाणी करतोय। माझी एकच इच्छा आहे, हा जिल्हा पुढे गेला पाहिजे, हे गाव पुढे गेला पाहिजे, इथले सगळे प्रश्न येणाऱ्या भविष्यकाळात सुटले पाहिजेत। कुणीतरी दायित्व घेतलं पाहिजे आणि मी ते दायित्व सातत्याने घेतोय। म्हणून या सगळ्या मंडळींना पोटदुखी आहे, ह्या सगळ्या मंडळींना पोटदुखी आहे, कारण की किती स्पीड ब्रेकर लावले तरी मी थांबत नाही, कारण की माझ्या गाडीमध्ये तुमच्या जनतेचं पेट्रोल आहे आणि त्यामुळे ही बंटी पाटलाची गाडी या ठिकाणी थांबत नाही। ही थांबत नाही, विकासाची गाडी आहे, सामान्य माणसांचे अश्रू पुसणारी ही माझी गाडी आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे, बाबांनो माझ्यावर अनेक संकट 15 दिवसात आलेले आहेत, मी ती संकट सांगून तुम्हाला या ठिकाणी विचलित करणार नाही। मी कशातून जातोय माझं मला एकट्याला या ठिकाणी माहित आहे, मी बोलत सुद्धा नाही। भैया मला कधी कधी विचारतात टेन्शन आहे का, मी सांगतो काही टेन्शन नाही, काळजी करू नकोस, मी समर्थ आहे कुठल्याही टेन्शनला या ठिकाणी सामोरा जायला। मी कधी तो विचार करत नाही, टेन्शन माझ्या तोंडावर दिसणार नाही। मी सकाळी उठलो की कामाला लागतो, कारण की माझं ध्येय एकच आहे, शाहू महाराजांचा विचार दिल्लीमध्ये पोहोचवणं हे एकच ध्येय माझं आहे। आणि एकदा मी ठरवलं, 2019ला मी ठरवलं होतं, विधानसभेची निवडणूक विश्वजित ऑक्टोबरमध्ये होती, 19ला मी निर्णय घेतला, उद्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेला पक्षानं माझ्यावर काही कारवाई केली असती का याचा विचार मी केला नाही। पुढं काय भवितव्य माझं असणार आहे ते सगळं भवितव्य मी डाव त्या ठिकाणी टाकला होता। भवितव्य सगळं पणाला विद्यमान खासदारांसाठी त्या ठिकाणी लावलं होतं, ते सोयीस्करित्या विसरलेले आहेत। माझं आयुष्य मी पणाला लावलं होतं, मी फक्त राजकारण नाही तर माझ्या 25 वर्षाचं करिअर पणाला लावलं होतं। उद्या ऑक्टोबरला पक्षानं सांगितलं असतं, बंटी पाटील तू लोकसभेला वेगळी भूमिका घेतलीस, आता विधानसभेला आम्ही काय करायचं ते करतो, तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं। परंतु तो विचार मी करत नाही। ज्यावेळी एक भूमिका घेतो, 2014ला ज्यांना आम्ही मदत केली त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्या खंजीर खुपसण्याचा बदला घेतला, तो 2019ला घेतला म्हणजे घेतला। ज्यांनी फसवलं, ज्यांनी आम्हाला फसवलं, ज्यांनी त्या ठिकाणी आमच्या मदतीचा उपयोग या ठिकाणी करून घेतला आणि 2014ला विधानसभेला फसवलं, मग माझं काय चुकलं? 19ला त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांचा कंटका पडला तर आमचं काय बिघडलं? आमचं काय चुकलं? आम्ही जे केलं ते निसर्गाला मान्य या ठिकाणी होतं। मी जी भूमिका मे महिन्यामध्ये 2019 मध्ये घेतली ही जनतेला मान्य होती, म्हणून 2,70,000चं लीड संजय मंडलिकांना ते त्या ठिकाणी मिळालं। आज ते सोयीस्कररित्या विसरतात, ते म्हणतात बंटी पाटलाकडे का आम्ही पाठिंबा मागायला आलतो का? मी लेखी पत्र घ्यायला पाहिजे होतं त्यावेळी पाठिंब्याचं, मग कळालं असतं। आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्या 2019च्या निवडणुकीमध्ये कुठेही स्टेजवर मी गेलो नाही, स्टेजवर न जाता त्या ठिकाणी आपलं ठरलंय आमचं ठरलंय ही भूमिका घेतली। आता बावडेकरांना माझी विनंती आहे, माझी कळकळीची विनंती आहे, बंटी पाटलावर तुमचं प्रेम आहे का? जोरात सांगा, तुमचा आशीर्वाद मला मिळणार का? झालेल्या मतदानामध्ये 90% 100% मतदान हे आदरणीय महाराजांना झालं पाहिजे, ही आपली जबाबदारी असणार आहे। मी बाहेर फिरत बसणार आहे, मी गेले 2 महिने या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फिरतोय। मी कुठेही महाराज कसबा बावड्यामध्ये गेलेलो नाही। आजच सभा आहे, परवा एक बैठक घेतली, ऋतुराज पाटील फिरतायत, जयश्री जाधव फिरतायत। मी विचारलं परवा सर्व लोकांना, मी यायला पाहिजे का? नको म्हणले साहेब, आम्ही ताकदीनं या विचाराबरोबर या ठिकाणी आहोत, हा विश्वास या ठिकाणी तुम्ही दिलेला आहे। आणि